मी स्नेहा, हिवाळ्यामध्ये कॉस्ट्यूम माझं असंच असते, कारण की थंडी मला जाम लागतं, पण त्यासोबतच खाण्याला मला भरपूर काही आवडतं. पण मला असं वाटतं नेहमी तेच ते खाऊन बोर होऊन जाण्यापेक्षा काहीतरी नवीन ट्राय करावं. नवीन तर नाही आहे, जेव्हा मी डाएटवर होती तर हेच खायची, पण आता इवन मला माहीत पडलं की मी माझं वजन थोडंसं नाही जास्तच पुट ऑन करते, तर मी वापस आपल्या डाएटवर आली आहे. तर तुम्हाला मी सांगते की मला माझ्या मैत्रिणी सांगितलं होतं की ब्राऊन राईस खाल्ल्याने तुझं वजन कंट्रोलमध्ये येऊ शकते, पण मी ज्या पद्धतीने ब्राऊन राईस करते त्या पद्धतीने वजन कमी होते की नाही हे मला माहीत नाही. पण मी आज तुमच्यासोबत ते रेसिपी शेअर करणार आहे. पहा, किचनची रियालिटी खूप भन्नाटात वेगळी असते बरं का, काहून वेगळी असते ते पण सांगतो. दिसायला किती चकचकीत आणि सुंदर दिसते ना व्हिडिओमध्ये, पण त्याच्या मागची डार्क रियालिटी हे आहे की असा पसारासुद्धा असतो. तर डार्क रियालिटीसोबत आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. कुकर हलतोय, नाही कुकर नाही, कुकरचा दांडा हलतोय. तर मग कुकरचा दांडा ठीक करायचा आहे आपल्याला, फक्त एक चाकू पाहिजे. तर चाकूला त्या स्टूमध्ये घालायचा असा आणि असा फिरवायचा. मग मी हे कधीच पूर्ण काम करत नाही, कारण की मग मी हे काम उद्यासाठी पण ठेवू शकते. म्हणजे पुन्हा तो उद्या ढिला झाला की पुन्हा तेच काम करायचं. पडला एक्सपायरी डेट व्हायची तरी पण निवडून घेतो. कदाचित गलतीने राहून गेला तर गहू माझ्या पोटात जाऊन किडे करते. जोक्स पाठ समजला त्यांना, खूप खूप धन्यवाद. नाही समजलं त्यांना जाऊ. दिसायला हा ब्राऊन रंगाचा असतो, पण याला रेड राईस असे म्हणतात. हा खूपच ठोकळ असा असतो. पडले 4 दाणे, मी हे नंतर उचलून टाकीन, मला सांग नका. ओके, तर याला मी स्वच्छपणे पाहून घेतला आहे माझ्या बासच्या नजरेने. नाही काहीच नाही, सपाट डीमार्टमधून आणला, छान आहे ना. 1% हा थोडासा हेल्थचा विचार करून बनवत आहे. म्हणजे कोबी आणि बटाटा हेल्दी बनवायचा आहे, पण बिना बटाट्याशिवाय मी राहू नाही शकत. तर हा बटाटा कच्चाच 2 शिट्ट्या होऊ देऊ. भन्नाट घरी बनवलेलं तूप, खरंच दूधवाले काका चांगले असतील तर मलाही चांगली येते दुधावर, आणि दुधावर मलाही चांगली असतील, बटर चांगलं बनतं. आता आहे हे गाईचं तूप, दिसते पांढरं, काय चम्मच एवढ्या क्वांटिटीमध्ये. मला वाटलं मी एखादी गाण्याची धून बनवन, मी पण फेमस होऊन जाईन. एवढ्या लवकर आपल्या लाईफमध्ये सक्सेस नाही आहे. आपण मेन तर हे झालं, याच्यामध्ये काही टाकलेलं नाही आहे. बघू शकता हे असं दिसतं. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की होऊन जाईन बढिया. टाका खाताना ओके सारखं. ओके देन आपण करूया गॅस लाईटिंग. सॉरी, या सब्जेक्टवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत, नक्कीच बघणार आहे तुम्ही जर माझे सबस्क्रायबर असेल तर. हां चला, गॅस लागली, फुल पॉवर करून घ्या. फुल करू ना, मीडियम करूया, फुल करूया ना, मीडियमच ठेवूया. मीडियम याच्यावर 2 शिट्ट्या होऊ देऊया, 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की मी काढून घेऊया, फ्राय करूया, भन्नाट पद्धतीने खाऊया. तोपर्यंत मी करणार आहे किचनची साफसफाई. आपण आपले राईस कुक झाले ते याला फ्राय करून घेऊया. काय करणार आहोत आपण? फ्राईड करणार आहोत. त्यासाठी आपण घेतलं आपलं तूप. आपलं तूप यासाठी कारण की हे तूप मीच बनवलेलं आहे. एक चमचाभर. हिवाळ्याचे दिवस असले की हे असं ठीक होऊन जातं. हिवाळा उन्हाळा असतात हे मिल्ट असतं. कांदा टाकला त्यामध्ये. मिरची टाकली. कांद्याला आपण चांगलं असं परतून घेऊया. कारण हे आहे, कारण की
कांदा असा छान झाला की मग आपण आपली ऑलरेडी चटणी बनलेली आहे, जी ठेचा आहे ठेचा, तर तो आपण टाकणार आहोत. लजीज असा ठेचा आहे. लुकवाईज पण तुम्ही बघू शकता. मॅटर नाही करत यामध्ये ऑइल किती आहे, कारण की भन्नाट टेस्टी झालेला आहे. याच्यामध्ये मी 1-1.5 टाकून देते, कारण की हे जास्त तिखट नाही आहे. पुन्हा मिक्स मिक्स मिक्स. मसाला ज्याला किचन किंग म्हणतो. नंतर हळद मस्ट आहे हां, आणि धन्याचा भुरका पण जो संपला आहे, मला भरायचा आहे, भरूया. थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. मीठ घालणं गरजेचं आहे. मला पिंक सॉल्ट घालायचं होतं पण लक्षात नाही राहिलं. हे पण मीठ चालते. वरतून घ्यायचं असेल तर आपण घेऊया. ब्लॅक पेपर पावडर थोडंसं. असं काही मी किचन किंग वगैरे नाही आहे, तर म्हणून आपला साधंचमध्ये बेस्ट करण्याचा प्रयत्न करते. आता थोडीशी लावूया गॅसचे लो फ्लेमवर. लागली, ठीक आहे. यामध्ये पिळूया लेमन ज्यूस. ज्यूसी. ओके, लेमन ज्यूस झाला. हात घेतला धुवून, कपड्याने घेतला पुसून. ओके, मिक्स मिक्स मिक्स. नंतर मी हे राईस घेतले, जे छान असे झाले आहे. आमचं माझं हे नाही आहे, मी तुम्हाला जस्ट माझी रेसिपी सांगत आहे. कारण की कोणी हे गोष्ट करतं, कोणी नाही करत. म्हणून कशा पद्धतीने आपण हे टेस्टी करू शकतो याचा सगळा ह्या कॉन्सेप्ट आहे. वेट लॉस करता मी हे एवढी खाणार आहे. झालं वेट लॉस तर नाही, वेट बडिंग होऊन जाईल माझं. आणि त्यासोबत मी सांगते रायता छान लागतो. दही पण घेऊ शकता तुम्ही याच्यासोबत. फुल ऑन हेल्दी म्हणण्याच्या वेळेला अनहेल्दी होऊन राहिली आहे. पण टेस्ट मॅटर करते यार. काही म्हणा, कुठलीही गोष्ट खा, टेस्टी असायला पाहिजे, नाहीतर काही खाण्यात मजा नाही असं मला वाटतं. म्हणून हेच तर माहिती आहे का, फक्त घरामध्ये मी एकटीच खाते. मला सगळेजण म्हणतात तूच खातो तुझा भात, आम्हाला साधाच दे पांढरा भात. आम्हाला पांढराच आवडेल खायला. काय सांगू तुम्हाला. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, मी आत्ता गाडीवरून पडली आहे, माझा पाय फुटलेला आहे, तरी पण मला तुम्हाला रेसिपी दाखवायची आहे, आपला कंटेंट बनवायचा आहे, म्हणून मी हे करते. नाहीतर माझा पाय जाम दुखतोय. माझा नख पण अलग काढावं लागेल असं होऊ शकतं. पण नाही, डेडिकेशन पाहिजे. म्हटलं जर का सोडून दिलं की नाही यार मला लागलं आहे, माझं दुखतं आहे, तर मी कशाला करू. तर अशा सिच्युएशनमध्ये तर माझ्याच्यानं कधीच काही होणार नाही. पहिले पण जेव्हा मी एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं, नाही माझ्याच्यानं मॅनेज नाही होणार टाईम वगैरे, तर मग मी सोडून दिलं होतं. काय झालं, काहीच नाही झालं. माझ्या सुरुवातीला ज्या लोकांनी सुरुवात केली ते मेहनत करत राहिले, त्यांचे आज मोठे चॅनल आहे ना. मेहनत आणि कन्सिस्टन्सी पाहिजे, तर तेच करूया. सांबार, तुमच्याकडे कोथिंबीर म्हणत असेल, इंग्लिशमध्ये कॉरिएंडर लीव्स म्हणतात. हा प्रकार खूप भन्नाट असतो पुढी व्यक्तीसाठी. दोन मिनटं झाकून ठेवते. बेस्ट. बघूया कसं होतं ते. म्हणून मी दही थोडंसं हे करते. तर हे झालं आहे कुक. पडलं असतं माझं दह्याची वाट लागली असती माझी. वाव. असं हे भन्नाट असं लुक वाईज एकदम. तर येता का जेवायला. याला म्हणतात रेड राईस. थोडा हेल्दी कॉम्बिनेशन, जाम भन्नाट लागतो. चला तर मग
2 चमचे काही घ्यायची आवश्यकता नव्हती, पण घेतली आहे तर आता आपण वापरूया. बढिया. जसा नेहमी होतो तसाच भन्नाट. लिंबूचा रस पहिले खाऊन घेतो. लिंबूचा रस एक वेगळाच फ्लेवर या रेड राईसमध्ये इन्क्लूड होतो. खूपच बढिया लागतो. मिरचीचा ठेचा त्याने आपलं काम बढिया केलं आहे बखूबी. वाव. रोजच्या जेवणापासून काहीतरी बोर झाला असाल तर रेड राईस इज अ बेस्ट ऑप्शन. आणि ट्राय करा एकदा. खूप जबरदस्त. मस्त मस्त मस्त. आणि खाल्ल्यानंतर भरपूर वेळ भूक पण नाही लागत. फुल असतं. अप्रतिम लागतं. ट्राय नक्की करा आणि सांगा कसं वाटलं. चला भेटूया. राम राम.